वाशिमला मंत्रिपद मिळणार का? शिंदेंच्या संभाव्य फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर भावनाताई गवळींचे नाव चर्चेत. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेमुळे वाशिम जिल्ह्याच्या मंत्रिपदाच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाकरी फिरवण्याच्या भूमिकेमुळे शिवसेनेतील काही मंत्र्यांना वगळले जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून या पार्श्वभूमीवर विधान परिषद सदस्य भावनाताई गवळी यांचे नाव संभाव्य मंत्रिपदासाठी पुढे येत आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळात वाशिम जिल्ह्यात कोणतेही प्रतिनिधित्व नसल्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मागास जिल्हा म्हणून ओळख असलेल्या वाशिमच्या विकासासाठी जिल्ह्यातील नेतृत्वाला मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी जनभावना अधिक तीव्र होते आहे. माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांना राज्य मंत्रिपद मिळाल्यानंतर गेल्या सुमारे 20 वर्षात जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. भावनाताई गवळी यांनी वाशिम लोकसभा मतदारसंघातून सलग 5 वेळा विजय मिळवत आपले मजबूत राजकीय अस्तित्व सिद्ध केलं आहे. तसेच मालेगाव नगर पंचायतीत शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन करण्यात आली. रिसोड नगर परिषदेत पक्ष संघटन मजबूत करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी शिवसेनेला विक्रमी मते मिळवून देण्यात त्यांचे योगदान मानले जाते. शिवसेनेतील फुटीनंतर त्या शिंदे गटात सामील होणाऱ्या पहिल्या खासदार ठरल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांना विधान परिषदेत संधी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात शिंदे गटाचा जनाधार वाढल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये कामगिरीच्या आधारे मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. या कामगिरीत कमी पडलेल्या मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. अशा परिस्थितीत वाशिमसारख्या मागास जिल्ह्याला प्रतिनिधित्व देत राजकीय संदेश दिला जाणार का, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. संभाव्य फेरबदलाच्या हालचालींमुळे वाशिम जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेलं असून भावनाताई गवळी यांना मंत्रिपदाची संधी मिळणार का, याबाबत पुढील काही दिवसात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसह राळेगाव तालुका प्रतिनिधी विलास साखरकर.